महिलेवर अत्याचाराच्या आरोपाखाली भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर गुलाबी गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी आक्रमक झाल्यात. खरातचे 200 ते 250 अश्लील व्हिडिओ असून त्यात मोठे नेतेही गुंतल्याचे संकेत त्यांनी दिलेत. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या भूमिकेवरही तिवारींनी तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. कथित कॅप्टन, अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी अशोक खरात या भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या अटकेनंतर आता खरातच्या काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश होताना दिसतोय. त्याच्या कृत्यांबद्दल रोज नवनवी माहिती समोर येत असून आम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशी काही कृत्य त्याने केली आहे. या प्रकरणावरून गुलाबी गँगच्या अध्यक्ष संगीता तिवारी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी खरातवर गंभीर आरोप केले. खरातनं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा दावा काल त्यांनी केला होता. तर आज त्यांनी याच प्रकरणात आणखी मोठे खुलासे करत काही हादरवणारे गौप्यस्फोटही केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे अनेक फोटो व्हिडिओ समोर आल्यानं टिक्कीची राळ उठली आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी चाकणकरांवर टीकास्त्र सोडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर काल रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवारांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. या संपूर्ण प्रकरणावरही संगीता तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शब्दातही मांडता येणार नाही तसे भयानक प्रकार. अशोक खरातचे कारनामे भयानक आहेत. या प्रकरणाचा तपास शेवटपर्यंत जाईल की नाही याबद्दल मला साशंकता आहे. कारण यामध्ये अनेक मोठमोठी नावं, खूप मोठी नेते मंडळी, नामांकित बिझनेसमॅनही त्यात आहेत. मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्या खरातचे फक्त 58 क्लिप्स किंवा व्हिडिओ नाही आहेत, तर त्या क्लिप्सचा आकडा 200 ते 250च्या वर आहे. त्यामध्ये ब्ल्यू फिल्म्स आहेत, बऱ्याच घाणघाण गोष्टी त्यामध्ये आहेत. म्हणजे योनी पूजनाचे व्हिडिओही आहेत. शब्दातही मांडता येणार नाही एवढा भयानक सगळा प्रकार आहे असा मोठा गौप्यस्फोट करत तिवारी यांनी खळबळ उडवली आहे. पक्षानं चाकणकरांची हकालपट्टी केली पाहिजे असं सगळं असताना रुपाली चाकणकर यांनी फक्त महिला आयोगाचा राजीनामा दिला आहे आणि तो राजीनामा देतानाही त्यात माज होता. त्यांना काही गिल्ट किंवा चुकीच्या माणसाला साथ दिली याचं वाईट वाटतंय असं काही दिसलं नाही असं तिवारी म्हणाल्या. चाकणकर यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधला. ते पण अगदी निडरपणे, म्हणजे तो माज आहे. महाराष्ट्रातल्या महिलांशी, त्यांच्या संसाराशी, शरीराशी आपण खेळलोय, त्यांना संपवलंय याचं कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर गिल्ट नव्हतं. मी तर म्हणते पक्षाने त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी आक्रमक भूमिका तिवारी यांनी मांडली. मी सुनेत्रा वहिनींना विनंती करते की त्यांची हकालपट्टी करा. पक्षाचं नाव खूप खराब होत आहे. आपल्याला संघटना बांधायची असेल तर असं नासकं माणूस आपल्याबरोबर नको असंही संगीता तिवारी म्हणाल्या. मुंबई प्रतिनिधी, मराठी यस न्यूज. 200 ते 250च्या वर क्लिप्स आहेत, त्याच्यामध्ये ब्लू फिल्म्स आहेत, बऱ्याच घाण गोष्टी आहेत. म्हणजे योनी पूजनाचे पण व्हिडिओ आहेत. म्हणजे मी नाही तुमच्या चॅनलवर एक्सप्रेस होऊ शकत, एवढं भयानक सगळा प्रकार आहे. आणि अशामध्ये रुपाली चाकणकर यांनी फक्त महिला आयोगाचा राजीनामा दिला आहे आणि तो राजीनामा देताना पण त्या राजीनाम्यात माज होता. असं नाही आहे की गिल्ट कुठं फील होतं आहे की आपण एका चुकीच्या माणसाला साथ दिली. गिल्ट कुठंच त्यांच्या बघा, त्यांनी प्रेस घेताना एकदम निडरपणे घेतली. म्हणजे तो माज आहे की आज आपल्या महाराष्ट्राच्या महिलांच्या जीवाशी आपण खेळलोय, त्यांच्या संसाराशी खेळलोय, त्यांच्या शरीराशी खेळलोय आणि त्यांना संपवलं. याचा कुठंही त्या मॅडमच्याकडे गिल्ट नव्हता. मी तर म्हणते पक्षाने त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. त्यांचा जो त्या प्रदेशाध्यक्ष ते पण पद काढून घेतलं पाहिजे. कोणत्या चांगल्या घरातल्या बायका कामं करतील हो या बाईच्या हाताखाली? कोणत्या घरातल्या चांगल्या मुली या बाईच्या हाताखाली कामं करतील? काल तिने एका ग्रुपवर टाकला, आता एक राजीनामा दिलाय, दुसरी मी आहे, आता संघटनेची तयारी. बाई, संघटना कुठनं करते तू? तुझ्या हाताखाली काम करणाऱ्या ज्या 4 बायका आहेत दलाली करणाऱ्या त्याच करतील, बाकी कोणी. त्यामुळं मी तर उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्रा वहिनी यांना विनंती करते की आज दादा असते तर दादांनी तर कारवाई केलीच असती, पण आता तुम्ही त्यांची हकालपट्टी करा. पक्षाचं नाव खूप खराब होतंय आणि आपल्याला जर संघटना बांधायची आहे तर असं नासकं माणूस आपल्याबरोबर नकोय.